गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ई पी टी या सब्जेक्टमधला जो फोर्थ चॅप्टर आहे ए सी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपले 3 लेक्चर झालेले आहेत. आज हे जे लेक्चर असणार आहेत आपलं लेक्चर नंबर 4 आहे. सो या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते आपण स्टडी करणार आहे. पण ते पॉईंट स्टडी करायच्या अगोदर पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट स्टडी केलेत त्याचं एकदम शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघूया आणि नंतर मग आजचं लेक्चर जे असणार आहे ते सुरू करूया. आत्तापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण पहिलं इंट्रोडक्शन बघितलेलं, त्यानंतर आपण फर्स्ट पॉईंट जो बघितला होता तो होता ए सी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण ए सी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे जे कंपोनंट्स आहेत फीडर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिसमेन्स हे पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. नंतर आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं क्लासिफिकेशन त्यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर आयडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी असणार आहे, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे. नेक्स्ट प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो पण आपण याच्यामध्ये बघितलेला. आणि त्यानंतर आपण पॉईंट नंबर सेकंड जो आहे तो बघितलेला. त्याच्यामध्ये आपण फीडर आणि डिस्ट्रीब्युटर हे दोन कंपोनंट्स किंवा हे दोन पार्ट्स डिझाईन करत असताना कोणकोणते फॅक्टर कन्सिडर केले जाणार ते फॅक्टर आपण या सेकंड पॉईंटमध्ये स्टडी केले होते. नंतर पॉईंट नंबर थर्ड आपण बघितलेला टाईप्स ऑफ डिफरंट डिस्ट्रीब्युशन स्कीम्स. ओके, त्याच्यामध्ये आपण 3 टाईपच्या स्कीम्स स्टडी केलेल्या आहेत. रॅडियल सिस्टीम असेल, रिंगमेंट सिस्टीम असेल किंवा इंटरकनेक्टेड, ज्याला आपण ग्रिड सिस्टीम आहे असंही म्हणतो. तर तिन्ही सिस्टीम आपण यामध्ये बघितलेल्या होत्या. नेक्स्ट त्यानंतर आपण पॉईंट नंबर 4 जो आहे तो आपण थोडा पेंडिंग ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण व्होल्टेज ड्रॉप, सेंडिंग एंड अँड रिसिविंग एंड व्होल्टेजेस याचे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम स्टडी करणार आहेत. सो हा जो पॉईंट आपण चॅप्टरच्या एंडला स्टडी करणार आहे, एकदम एंडला. त्यानंतर पॉईंट नंबर 5 जो आहे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन तो आपण बघितलेला. त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. त्यानंतर त्या क्लासिफिकेशननंतर आपण त्या क्लासिफिकेशन करण्यामागचे जे कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेल्या होत्या. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनसाठी जी साईट सिलेक्ट केली जाणार आहे ती साईट सिलेक्ट करत असताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जाणार आहेत तो पॉईंट आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज काय असणार आहेत त्याच्यामध्ये आपण आउटडोअर आणि इनडोअर सबस्टेशन ह्या दोघांचं कम्पॅरिझन आपण करून त्याच्यावरून आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत हे आपण बघितलेलं. आणि त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5 जो होता तो आपण बघितलेला 4 ॲप्लिकेशन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. सो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन हे वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत आणि प्रत्येक टाईपचं एक वेगळं ॲप्लिकेशन असणार आहे. सो ते पॉईंट आपण याच्यामध्ये बघितलेले. सो इथेपर्यंतचे जे पॉईंट्स आहेत ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. पॉईंट नंबर 5पर्यंत आपला जो सिलेबस आहे तो कंप्लीट झालेला आहे. सो आजच्या लेक्चरला आपण पॉईंट नंबर 6 पासून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते स्टडी करणार आहे. सो ॲक्च्युअली पॉईंट नंबर 6 हा जो आहे तो आपल्या सिलेबसमधला चॅप्टरमधला लास्ट पॉईंट असणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे सिंगल लाईन डायग्रॅम, सिम्बॉल्स अँड फंक्शन्स ऑफ कंपोनंट्स. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते सिम्बॉल्स यूज केलेले आहेत आणि त्याचं फंक्शन काय ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो सुरुवातीला आपण काय करूया, सुरुवातीला तुमच्या सिलेबसमध्ये सिंगल लाईन डायग्रॅम्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर सिम्बॉल हा पॉईंट दिलेला आहे. पण आपण अगोदर सिम्बॉल बघूया, म्हणजे तुम्हाला कोणत्या कंपोनंटसाठी कोणता सिम्बॉल आहे ते समजेल. आणि सिम्बॉल बघितल्यानंतर आपण मग सिंगल लाईन डायग्रॅम कशी असणार आहे किंवा त्याचं कनेक्शन कसं असतं ते आपण स्टडी करूया. ओके, सो पहिल्यांदा आपण सिम्बॉल आणि त्याचं फंक्शन बघूया आणि त्यानंतर सिंगल लाईन डायग्रॅम जे असणार आहे ती स्टडी करूया. त्याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपच्या सिंगल लाईन डायग्रॅम स्टडी करायचे आहेत. फर्स्ट असणार आहे 33/11 kV सबस्टेशनची आणि सेकंड असणार आहे 11 बाय 0.44 kV सबस्टेशनची. ओके, पण त्याच्या अगोदर आपण हे जे सिम्बॉल्स यूज केले आहेत त्या सिम्बॉलचं फंक्शन आणि तो सिम्बॉल कसा असणार आहे ते स्टडी करूया. ओके, सो याच्यामध्ये इथं एक टेबल केलेलं आहे, त्याच्यामध्ये नेम ऑफ इक्विपमेंट दिलेलं आहे, फंक्शन काय असणार आहे त्या इक्विपमेंटचं आणि त्या इक्विपमेंटचा सिम्बॉल काय आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सो पहिले कंपोनंट असणार आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. सबस्टेशनमध्ये यूज केला जाणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर. सो आता पॉवर ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय असणार आहे तर ते असेल इट इज यूज टू स्टेप डाऊन द व्होल्टेज ऑफ ट्रान्समिशन लाईन. सो ट्रान्समिशन लाईनमधली जी पॉवर येणार आहे त्या पॉवरचं व्होल्टेज कमी करायचं जे काम असणार आहे ते काम हे पॉवर ट्रान्सफॉर्मर करणार आहेत. ओके, 33/11 kV सबस्टेशनमधला पण ट्रान्सफॉर्मर आणि 11/440 व्होल्टमधला पण ट्रान्सफॉर्मर, दोन्ही ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन टाईपचे आहेत
त्यामध्ये दोन्ही ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज कमी करायचं काम करणार आहेत. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल असणारे त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. 2 सर्कल्स आहेत, त्याच्यामध्ये स्टार आणि डेल्टा म्हणजे ते प्रायमरी आणि सेकंडरी साईडचे कनेक्शन जे आहेत ते कनेक्शन दाखवलेले आहेत. हा असेल ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. सेकंड सिम्बॉल असणार आहे करंट ट्रान्सफॉर्मरचा. करंट ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय असणार आहे, तर ते असेल टू स्टेप डाऊन द व्हॅल्यू ऑफ करंट फॉर मेजरमेंट, कंट्रोल अँड प्रोटेक्शन पर्पज. म्हणजे करंटची मॅग्निट्यूड कमी करणं, कमी झालेली करंटची मॅग्निट्यूड मेजर करणं किंवा कंट्रोल सर्किटसाठी पाठवणं किंवा प्रोटेक्शन सिस्टीममध्ये यूज करणं, हे त्या करंट ट्रान्सफॉर्मरचं काम असणार आहे. सो बेसिकली करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे, करंटची मॅग्निट्यूड स्टेप डाऊन करतो. म्हणजे करंट जो असणार आहे त्याची व्हॅल्यू कमी करायचं काम जे असणार आहे ते करंट ट्रान्सफॉर्मर करणार आहे. स्टेप डाऊन करायचं काम करंट ट्रान्सफॉर्मर करणार आहे. करंट ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. एक स्ट्रेट लाईन आहे आणि त्याच्यावरती एक वाइंडिंग दाखवलेलं आहे. सो ही स्ट्रेट लाईन जी असणार आहे ती स्ट्रेट लाईन ही प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होते आणि ही दाखवलेली जी वाइंडिंग आहे ते करंट ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होणार आहे. द नेक्स्ट थर्ड कंपोनंट असेल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तो त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं पण फंक्शन सेम असेल. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे, टू स्टेप डाऊन द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज फॉर मेजरमेंट, कंट्रोल अँड प्रोटेक्शन पर्पज. ओके, म्हणजे व्होल्टेजची मॅग्निट्यूड कमी करणं, कमी झालेलं व्होल्टेज मेजर करणं किंवा कंट्रोल सर्किटला देणं किंवा प्रोटेक्शन सिस्टीममध्ये यूज करणं, यासाठी तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ऑपरेट होत असणार आहे. त्याचा सिम्बॉल जो आहे तो इथं पुढं मेन्शन केलेला आहे. 2 सर्कल्स आहेत एकमेकांना जॉईन केलेले. ओके, द नेक्स्ट कंपोनंट नंबर 4 असेल बस बार. बस बारचं फंक्शन काय असणार आहे, टू रिसीव्ह पॉवर फ्रॉम द इनकमिंग सर्किट अँड टू डिलिव्हर पॉवर टू द आउटगोईंग सर्किट. म्हणजे एका सर्किटमधून पॉवर घेणं आणि दुसऱ्या सर्किटला पॉवर देणं हे जे काम असणार आहे हे बस बार करणार आहेत. सो बस बारचा जो सिम्बॉल असेल तो असणार एक हॉरिझॉन्टल थिक लाईन. तर त्यानुसार आपण बस बार इंडिकेट करणार आहे. द नेक्स्ट इक्विपमेंट नंबर 5 असेल सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरचं फंक्शन काय दिलेलं आहे बघा, स्विच ऑफ द पार्ट ऑफ सिस्टीम ड्युरिंग फॉल्टी कंडिशन अँड रिकनेक्ट इन नॉर्मल कंडिशन. म्हणजे ज्यावेळेला सिस्टीममध्ये फॉल्ट येईल त्यावेळेला तो सर्किट ब्रेकरचा असणार सप्लाय ऑटोमॅटिकली ऑफ करेल किंवा तुम्ही नॉर्मल कंडिशनला त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर ऑन किंवा ऑफ करू शकताय. त्याचा सिम्बॉल जो आहे तो पुढे इथे दिलेला आहे. इथे तुम्ही सिम्बॉल त्याचा बघू शकताय. एक सर्कल आहे त्याच्यामध्ये 2 कॉन्टॅक्ट्स आणि एक मुव्हेबल कॉन्टॅक्ट जो असणार आहे तो दाखवलेला आहे. द नेक्स्ट कंपोनंट नंबर 6 असेल आयसोलेटर. आयसोलेटरचं फंक्शन काय असेल, तर टू प्रोव्हाइड आयसोलेशन फ्रॉम लाईव्ह पार्ट्स फॉर द मेंटेनन्स वर्क. म्हणजे मेंटेनन्स वर्क करत असताना सप्लाय डिस्कनेक्ट करण्यासाठी किंवा ती जी लाईन असणार आहे ती डिस्कनेक्ट करण्यासाठी हा आयसोलेटर जो असणार आहे तो आयसोलेटर यूज केला जाणार आहे. या ठिकाणी आयसोलेटरचा सिम्बॉल जो असणार आहे तर दोघांपैकी कुठलाही एक असू शकतो. पहिला यूज केला जाऊ शकतो हा, किंवा हा जो सेकंड असणारा स्विचसारखा तो पण यूज केला जाऊ शकतो आयसोलेटरमध्ये. पण हा जो पहिला आहे तो जनरली आयसोलेटरमध्ये यूज केला जातो आयसोलेटर म्हणून. द नेक्स्ट पॉईंट नंबर 7 नंबर कंपोनंट असेल अर्थ स्विच. त्याचं फंक्शन असेल टू सेफ्टी पर्पज इट डिस्चार्ज द व्होल्टेज इन द लाईन टू द अर्थ. म्हणजे ज्यावेळेला मेंटेनन्स करत असणार आहे, सो मेंटेनन्स करायच्या अगोदर काय करतात, तर सर्किट ब्रेकर ओपन करतात, आयसोलेटर पण ओपन करतात आणि ज्या इक्विपमेंटवरती मेंटेनन्स करायचं आहे त्या इक्विपमेंटला अर्थ स्विच कनेक्ट करतात. अर्थ स्विच फंक्शन काय असणार आहे, जर त्या इक्विपमेंटमध्ये थोडंफार पोटेन्शियल शिल्लक राहिलं असेल तर ते पोटेन्शियल अर्थकडे डायवर्ट करायचं काम जे असणार आहे ते अर्थ स्विच करणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही अर्थ स्विचचा सिम्बॉल बघू शकताय. एक स्विच आहे आणि त्याच्या एका साईडला आपण ते इक्विपमेंट कनेक्ट करणार आहे. म्हणजे ज्या इक्विपमेंटचं अर्थिंग करायचं आहे ते इक्विपमेंट या साईडला कनेक्ट करायचं आणि सेकंड पॉईंट जो असणार आहे तो अर्थला कनेक्ट केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये स्विच असेल. हा जो सिम्बॉल असणार तो असणार आहे अर्थ स्विचसाठी. द नेक्स्ट पॉईंट नंबर 8 असेल किंवा कंपोनंट नंबर 8 असेल लाईन. लाईनचं फंक्शन काय असणार आहे, टू कॅरी द सप्लाय विथ मिनिमम रेझिस्टन्स. मिनिमम रेझिस्टन्समध्ये सप्लाय कॅरी करायचं काम लाईनचं असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी ही जी लाईन असणार आहे ती दाखवलेली आहे. एक सिम्पल लाईन यूज केलेली आहे. बस बार जी असणार आहे ती बस बारशी थोडीशी थिक दाखवली जाणार आहे, जाड लाईन दाखवली जाणार आहे बस बारसाठी आणि लाईनसाठी एक सिम्पल थिन लाईन दाखवली जाणार आहे. द नेक्स्ट कंपोनंट नंबर 9 असेल लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टरचं फंक्शन काय असेल, टू डिस्चार्ज द व्होल्टेज सोर्स टू द अर्थ. म्हणजे जर इलेक्ट्रिकल कंपोनंटवरती लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला, वीज पडली, तर त्या विजेचे जे हाय व्होल्टेज असणार आहे ते हाय व्होल्टेज जमिनीकडे डायवर्ट करायचं काम जे असणार आहे तो
अर्थ स्विच करणार आहे, लाईटनिंग अरेस्टर जो असणार आहे तो लाईटनिंग अरेस्टर करणार आहे, किंवा त्याला आपण सर्ज अरेस्टर असंही म्हणतो. ते काय करतात तर हाय व्होल्टेज सर्ज जी असते ती सर्ज अर्थकडे डायव्हर्ट करायचं काम केलं जाणार आहे. सो या ठिकाणी याचे दोन सिम्बॉल्स यूज केले जाऊ शकतात. एक म्हणजे हा सिम्बॉल असेल जो अर्थ स्विच सारखा दिसतो थोडाफार, किंवा दुसरा सिम्बॉल जो असणार आहे तो अशा टाईपचा असेल, आणि सेकंड टर्मिनल जे असतं ते अर्थ केले असते. असे दोन ॲरो असतात. मी इथे रीड्रॉ करतोय. अशा टाईपचा सिम्बॉल असू शकतो. या ठिकाणी त्याची इक्विपमेंट असते ते लाईनला कनेक्ट केलं असतं. सो हा सिम्बॉल जो आहे तो लाईटनिंग अरेस्टर एल साठी यूज केला जाऊ शकतो. आणि लास्ट वन असणार आहे शंट कॅपॅसिटर. याचं फंक्शन काय असणार आहे तर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीम. सिस्टीमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी हा शंट कॅपॅसिटर यूज केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल दाखवलेला आहे. याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे तर एक कॅपॅसिटर जो आहे तो ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे हे टोटल 10 डिव्हायसेस जे आहेत किंवा कंपोनंट्सचे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल्स यूज करून सिंगल लाईन डायग्रॅम जी असते ती ड्रॉ केली जाते, किंवा सिस्टीमचा जो लेआउट आहे तो सिंगल लाईन डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट केला जातो. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम आपण कशी असणार आहे त्यात एकदा आपण याच्यामध्ये बघूया. सो सिंगल लाईन डायग्रॅम आपण त्यामध्ये दोन टाईपच्या बघणार आहे. एक म्हणजे आपण 33/11 kV सबस्टेशनची बघणार आहे. 33/11 kV सबस्टेशन म्हणजे काय तर असं सबस्टेशन ज्याला इनकमिंग सप्लाय जो आहे तो 33 kV येतोय आणि तिथून आउटगोईंग सप्लाय जो असणार आहे तो 11 kV असणार आहे. ओके, म्हणजे हे सबस्टेशन काय करते तर 33चं 11 kV मध्ये कन्व्हर्शन करते, म्हणजे व्होल्टेजची व्हॅल्यू जी असणार आहे ती स्टेप डाऊन करणार आहे. म्हणजे हे सबस्टेशन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असणार आहे. आणि सिंगल लाईन डायग्रॅम म्हणजे काय तर त्या सबस्टेशनचा जो लेआउट आहे, लेआउट म्हणजे काय तर त्या सबस्टेशनमध्ये कोणते इक्विपमेंट्स कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केले आहेत, म्हणजे ट्रान्सफॉर्मर नंतर कोणते इक्विपमेंट आहे, त्याच्यानंतर कोणते इक्विपमेंट आहे, हा जो सिक्वेन्स असणार आहे हा सिक्वेन्स काय आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी सिंगल लाईन डायग्रॅम जी असते ती यूज केली जाते, किंवा जो लेआउट आहे तो लेआउट जो असणार आहे तो सिंगल लाईन डायग्रॅममध्ये दाखवला जातो. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की कोणत्या इक्विपमेंट नंतर कोणते इक्विपमेंट कनेक्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा 33/11 kV सबस्टेशन जे आहे त्याचा लेआउट किंवा त्याची सिंगल लाईन डायग्राम स्टडी करूया. सो सुरुवातीला आपण जो पॉईंट बघणार आहे तो असणार आहे आपला बस बार. सो या ठिकाणी तुम्हाला 2 बस बार बघायला मिळतील. या 2 बस बारच आहेत. आता 2 बस बारपैकी एक बस असते ते असते मेन बस, आणि सेकंड बस असते ते असते ऑक्झिलरी बस. ओके, सो 2 बस बार्स काय यूज केलेले असतात तर डबल बस बार कॉन्फिगरेशन हे थोडं पॉप्युलर आहे, कारण याच्यामध्ये काय केलं जातं सुरुवातीला मेन बस जी असते ती मेन बस यूज केली जाते. जर इन केस मेन बसवरती जर फॉल्ट आला तर त्या केसमध्ये काय केलं जातात मेन बस असणार आहे ती त्याचा सप्लाय बंद केला जातो आणि तो सप्लाय जो असणार आहे तो ऑक्झिलरी बसकडे ट्रान्सफर केला जाणार आहे, आणि त्यावेळेला ऑक्झिलरी बसकडून सप्लाय जो असणार आहे तो घेतला जाणार आहे. म्हणजे मेन बसच्या वेळेला फॉल्टी होईल त्यावेळेला ऑक्झिलरी बस यूज केली जाणार आहे. सो ऑक्झिलरी बस हे एक बॅकअप सिस्टीम म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. तशा 2 टाईपच्या बस बार्स त्या ठिकाणी असतील. इथे दाखवलेले आहेत मी, ह्या 2 बस बार्स आहेत. ह्या दोन्ही बस बार्सना त्या दोन्ही बस बारचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी या ठिकाणी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर तर PT यूज केले आहेत, म्हणजे त्याला आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. ते ट्रान्सफॉर्मर काय करतायत तर त्या बसचं व्होल्टेज किती आहे ते मेजर करतायत. त्याचबरोबर त्या 2 बसना या ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर LA यूज केले आहेत, जे काय करतील ह्या बस बारवरती जर लाईटनिंग सर्ज असेल किंवा व्होल्टेज सर्ज जर आली असेल तर ते व्होल्टेज सर्ज अर्थकडे डायव्हर्ट करायचं काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल सबस्टेशनला जे येणारी 33 kV ची लाईन असणार आहे, या लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला तर त्या लाईटनिंगचं जे हाय व्होल्टेज आहे त्या 33 kV लाईनमधून सबस्टेशनमध्ये येऊ शकतं, आणि सबस्टेशनमध्ये येण्यासाठी बस बार हा पहिला कंपोनंट असणार आहे. सो या बस बारला जर तुम्ही लाईटनिंग अरेस्टर कनेक्ट केला तर येणारं जे हाय व्होल्टेज असणार आहे ते इथून डायरेक्ट अर्थकडे पाठवलं जाणार आहे. त्यामुळे हे पुढचे जे सगळे कंपोनंट्स आहेत सगळे कंपोनंट्स प्रोटेक्ट केले जाणार आहेत. त्यामुळे या बस बारला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि लाईटनिंग अरेस्टर हे कनेक्ट केले जाणार आहे. ओके, अशा 2 बस बार्स असणार आहेत. आता इनकमिंग सप्लाय जो असणार आहे तो 33 kV चा असणार आहे. आता तो इनकमिंग सप्लाय जो आहे तो आलेल्या कशाला कनेक्ट केलेला आहे तर या ठिकाणी आयसोलेटर कनेक्ट केलेले आहे. ओके, त्यानंतर इथं सर्किट ब्रेकर्स कनेक्ट केलेले आहेत. सर्किट ब्रेकर कोणत्याही टाईपचे असू शकतात. एअर सर्किट ब्रेकर असू शकतात, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असू शकतात, ऑइल सर्किट ब्रेकर असू शकतात. ओके, सो कोणत्याही टाईपचे सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज केले जाऊ शकतात.
या ठिकाणी OCB दिलेलं आहे, म्हणजे हे या ठिकाणी ऑइल सर्किट ब्रेकर्स यूज केले आहेत असं जर मिनिंग असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढं कनेक्ट केलेलं असणार आहे करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, सो असं पहिल्यांदाचं कॉन्फिगरेशन आहे. पहिल्यांदा म्हणजे आयसोलेटर, म्हणजे जर तुम्हाला इनकमिंग सप्लाय बंद करायचा असेल तर हे 2 आयसोलेटर जे असणार आहेत ते इथनं ओपन केले जाणार, म्हणजे इनकमिंग सप्लाय जो सबस्टेशनला येतो तो बंद होईल. त्याच्याच पुढे इथं सर्किट ब्रेकर कनेक्ट केलेलं आहे. सो सर्किट ब्रेक पहिल्यांदा आयसोलेटरच्या ऐवजी पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन करतात. सर्किट ब्रेकर ओपन झाला की मग आयसोलेटर ओपन करणार आहेत. कारण हा जो सर्किट ब्रेकर असणार आहे हा ऑन लोड स्विच आहे, म्हणजे लोड सुरू असताना हा स्विच जो असणार आहे तो ऑन किंवा ऑफ केला जाऊ शकतो. आणि जो आयसोलेटर असणार आहे तो नो लोड स्विच आहे, म्हणजे सप्लाय नसेल त्याच वेळेला तो आयसोलेटर ओपन किंवा क्लोज केला जाऊ शकतो. ओके, सो ज्या वेळेला आपल्याला इनकमिंग सप्लाय बंद करायचा आहे त्यावेळेला पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन केला जाणार आहे. सर्किट ब्रेकर ओपन केला की लाईनमधला सप्लाय जो असणार आहे तो बंद होणार आहे. मग लाईनमधला सप्लाय बंद झाला की मग आयसोलेटर जो असणार आहे नो लोड स्विच तो ओपन केला जाणार आहे. सो हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन होईल आणि त्यानंतर मग आयसोलेटर जो असणार आहे तो ओपन केला जाणार आहे. देन नेक्स्ट त्यानंतर पुढं कनेक्ट केलेला आहे करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मर काय करेल, इनकमिंग सप्लाय जो आहे त्या सप्लायची करंट मेजरमेंट तो परफॉर्म करेल किंवा इनकमिंग सप्लायचा करंट किती आहे तो मेजर करेल. नेक्स्ट त्यानंतर पुढं जो इनकमिंग सप्लाय आहे तो इथं कनेक्ट केला आहे. या ठिकाणी 2 33 kVच्या इनकमिंग लाईन्स आहेत. इथे का बघू शकतो तुम्ही, ही लाईन नंबर 1 आहे, ही लाईन नंबर 2 आहे. 2 इनकमिंग आहेत. ह्या 2 इनकमिंगपैकी ॲट अ टाईम कुठली तर एक इनकमिंग लाईन जी असते ती यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल पहिल्या लाईनमधून सप्लाय नॉर्मल कंडिशनला घेतला जाणार आहे. जर पहिल्या लाईनवरती फॉल्ट आला तर त्या केसमध्ये दुसऱ्या लाईनकडून सप्लाय जो असणार आहे तो घेतला जाणार आहे. म्हणजे सप्लाय कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी 2 इनकमिंग लाईन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यापैकी ॲट अ टाईम एकच लाईन जी असणार आहे ती ऑन असणार आहे. ओके, सो ही इनकमिंग लाईन जी आहे ही इनकमिंग लाईन इथं कनेक्ट केली आहे. पण कनेक्ट करायच्या अगोदर ह्या दोघांना कनेक्ट करणारा जो पॉईंट असणार आहे त्याच्या दोन्ही साईडला इथं आयसोलेटर यूज केलेले आहेत. ओके, सिमिलरली सेकंड लाईन आहे ती बसबारला कनेक्ट करायच्या अगोदर त्या दोघांच्या मध्ये इथं आयसोलेटर कनेक्ट केलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आयसोलेटर कनेक्ट केलं आहे आणि इथंच पुढे तुम्ही बघू शकता ही बस नंबर 1 आणि ही बस नंबर 2 असणार आहे. या दोन्ही बस बार्स एकमेकांना कनेक्ट करता येऊ शकतात. त्यासाठी बस कपलर हा यूज केला जाणार आहे. तो काय करतोय, 2 बस एकमेकांना कनेक्ट करायचं, कपल करायचं काम करतोय. त्यामुळे त्याला आपण बस कपलर असं म्हणणार आहे. सो त्या बस कपलरमध्ये पण दोन्ही साईडला आयसोलेटर्स असतील, एक सर्किट ब्रेकर असेल आणि एक करंट ट्रान्सफॉर्मर असणार आहे. ओके, सो तो बस कपलर 2 बसना कनेक्ट करायचं काम तो या ठिकाणी करणार आहे. ओके, नेक्स्ट आता त्याच्यामध्ये हे झालं इनकमिंग सप्लाय. हा सेक्शन जो आहे तो इनकमिंग सप्लाय झाला, म्हणजे बस बारला सप्लाय या ठिकाणी या सेक्शनमधून येणार आहे. आणि बस बार काय करते, इनकमिंग सप्लाय जो आहे तो पुढं आहे असं आउटगोईंगला देणार आहे. म्हणजे इनकमिंग सर्किट आणि आउटगोईंग सर्किट कनेक्ट करायचं काम जे असणार आहे ते बस बार करणार आहे. ते आपण फंक्शनमध्ये मगाशी बघितलेलंच आहे. सो हे झालं इनकमिंग आणि हे जे सेकंड असणार आहे हे असणार आहे आउटगोईंग. इथून सप्लाय जो असणार आहे तो पुढं पाठवला जाणार आहे. सो याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तर याच्यामध्ये पण दोन्ही साईडला आयसोलेटर्स कनेक्ट केलेले आहेत आणि ह्या दोघांच्या मधून इथून सप्लाय जो असणार तो पुढं घेतलेला आहे. नंतर त्याच्या पुढं इथं करंट ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे करंट मेजरमेंटसाठी. नंतर त्याच्यानंतर इथं पुढं सर्किट ब्रेकर्स कनेक्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढं जो असणार आहे इथं आपले हे मेन ट्रान्सफॉर्मर म्हणजे किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण जे बघितले ज्याच्यामध्ये असे 2 सर्कल याच्यामध्ये स्टार, डेल्टा आणि स्टार असे कनेक्शन केलेले असतात. हे असणार आपले पॉवर ट्रान्सफॉर्मर जे ॲक्च्युली व्होल्टेज कमी करायचं काम करणार आहेत. ओके, आणि त्यानंतर ही त्याच्यानंतर पुढे इथून जे असणार आहे ते आपली 11 kVची आउटगोईंग लाईन किंवा 11 kVचा जो फीडर असणार आहे तो इथून पुढं बाहेर पडणार आहे. तर अशा प्रकारे ही सिंगल लाईन डायग्राम जी असणार आहे ती अरेंज केली जाणार आहे. आता ज्या वेळेला आपल्याला लाईन नंबर 1 कडून सप्लाय घ्यायचा आहे आणि फीडर नंबर हा 1 असेल, हा फीडर नंबर 2 असेल. लाईन नंबर 1 कडून सप्लाय घ्यायचा आहे आणि लाईन नंबर 2ला सप्लाय लाईन नंबर 1ला सप्लाय द्यायचा आहे. लाईन नंबर 1 कडून घेणार आहे, लाईन नंबर 2ला देणार आहे. त्यावेळेला कोणकोणते सर्किट ब्रेकर्स कनेक्ट केले असणार आहेत ते आपण बघूया. ही बस जे सांगितली मी तुम्हाला ऑक्झिलरी बस बार, ठीक आहे, आणि हे असणार आहे मेन बस बार. ओके, सो या ठिकाणी कनेक्शन कसं असेल तर पहिल्यांदा हा आयसोलेटर जो असणार आहे तो क्लोज असेल. नेक्स्ट पुढे आल्यानंतर हा जो आयसोलेटर आहे हा आयसोलेटर पण क्लोज असणार आहे, कारण येणारा सप्लाय जो असणार तो इथून मेन बसमध्ये येईल. मेन बसमध्ये आल्यानंतर इथून हा आयसोलेटर क्लोज केला जाईल, म्हणजे सप्लाय जो आहे तो इथून या पॉईंटमध्ये जाईल
आणि इथून असा पुढं जाणार आहे. ओके, म्हणजे लाईन नंबर 1कडून घेऊन फीडर नंबर 1ला जो सप्लाय जो असणार आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर लाईन नंबर 1कडून सप्लाय घेऊन फीडर नंबर 2ला द्यायचा असेल तर त्या केसमध्ये पण असंच होणार आहे. इथून सप्लाय एंडला जाईल आणि फक्त इथला आयसोलेटर आहे तो क्लोज केला जाईल. सप्लाय जो आहे तो फीडर नंबर 2ला जाणार आहे. ओके, सिमिलरली आता तुम्हाला लाईन नंबर 2कडून सप्लाय घ्यायचा आहे आणि लाईन नंबर 1ला द्यायचा आहे. तर त्या केसमध्ये जो आयसोलेटर क्लोज असणार आहे तो पहिल्यांदा हा क्लोज केला जाईल. नेक्स्ट त्यानंतर हा क्लोज केला जाईल, म्हणजे इनकमिंग सप्लाय जो तो इथून असा, नंतर हा क्लोज केला जाईल, इथून असा लाईन नंबर 1मध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे कोणतेही जे आयसोलेटर्स आहेत किंवा जे डिस्कनेक्टर्स आहेत त्याचा यूज करून सप्लाय जो असणार आहे तो ह्या 1-2कडून ह्या फीडर नंबर 1 आणि 2 ह्या दोघांना कधीही कसाही दिला जाऊ शकतो. फक्त काय असणार आहे यामध्ये मेन बस ही जनरली यूज केली जाणार आहे. जर मेन बस ऑफ असेल तर त्या केसमध्ये फक्त ऑक्झिलरी बस जी असणार आहे ती यूज केली जाणार आहे. ऑक्झिलरी बस कशी यूज करायची आहे तर खालचे हे जे आयसोलेटर्स आहेत हे सगळे क्लोज ओपन करायचे आहेत आणि वरचे जे आहेत ते वरचे क्लोज केले की जे मेन बसला ऑक्झिलरी बसला सप्लाय जातो आहे आणि तिथून सप्लाय जो असणार आहे तुम्ही पुढं कंडक्ट करू शकता. ओके, तर असणार आपली पहिली सर्किट सिंगल लाईन डायग्रॅम 33/11 kV सबस्टेशनची. आणि ते नेक्स्ट सेकंड असणार आहे 11/440 volt जे सबस्टेशन असणार आहे पोल माउंटेड सबस्टेशन त्याची सिंगल लाईन डायग्राम, ज्याला आपण जनरली DP असं म्हणतो, डबल पोल स्ट्रक्चर, त्याची ही सिंगल लाईन डायग्राम असेल. सो याच्यामध्ये इनकमिंग लाईन जी असणार आहे ती इनकमिंग लाईन 11 kVची असेल, कारण मग आपण इथं बघितलं, आपण इथं स्टडी केलं होतं की या सबस्टेशनला इनकमिंग लाईन किती असणार आहे 33 kVची आणि इथून बाहेर पडणारे असणार आहे 11 kVची. सो ह्या 11 kVच्या लाईनला इथं पुढं कुठं तर जो आपला DP असणार आहे तो कनेक्ट केला जाणार आहे. सो हा जो DP आहे याची सिंगल लाईन डायग्राम आपण आता पुढच्या पॉईंटमध्ये म्हणजे इथं बघणार आहे. त्या DPची सिंगल लाईन डायग्राम ही इथं अशा असणार आहे. त्या सबस्टेशनकडून येणारी 11 kVची लाईन ही असेल. ओके, नेक्स्ट ह्या 11 kVच्या लाईनला पहिल्यांदा जे कनेक्ट केलं जाणार आहे तो असणार आहे लाईटनिंग अरेस्टर. म्हणजे ह्या 11 kVच्या लाईनवरती जर लाईटनिंग स्ट्रोक झाला तर त्या लाईटनिंग स्ट्रोकमध्ये येणारं हाय व्होल्टेज असणार आहे ते अर्थकडे पाठवायचं काम जे असणार आहे हे लाईटनिंग अरेस्टर करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा डिव्हाइस असणार आहे टॉपला ते असणार आहे लाईटनिंग अरेस्टर. नंतर त्याच्या खाली कनेक्ट केलेला आहे तो असणार आहे DO, त्याला आपण फ्यूज असं म्हणणार आहे, त्याला आपण DO म्हणजे ड्रॉप आउट फ्यूज असं म्हणतो. ओके, नेक्स्ट त्यानंतर असणार आहे आयसोलेटिंग स्विच, त्याला जनरली AB स्विच असं म्हणतात. DO असेल त्याच्यानंतर आयसोलेटिंग स्विच म्हणजे AB स्विच असेल आणि त्याच्यानंतर खाली जो असतो ट्रान्सफॉर्मर, जो येणाऱ्या 11 kVचं 440 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आणि नंतर हा 440 व्होल्ट जो असणार आहे तो सर्किट ब्रेकर थ्रू पुढं लाईनला दिला जाणार. त्या ठिकाणी 400 व्होल्ट यूज केला आहे, आपण पण त्या ठिकाणी 400 व्होल्ट यूज करूया. म्हणजे येणारा 11 kV सप्लाय जो आहे तो 400 व्होल्टमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. आणि ही जी 400 व्होल्टची लाईन असणार आहे ती 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये R, Y, B आणि न्यूट्रल अशा 4 वायर्स असतील. ह्या 4 वायर्स ह्या डिस्ट्रीब्युटर म्हणून ॲक्ट होणार आहे, जिथून तुम्ही सप्लाय डायरेक्ट घेऊ शकता. सिंगल फेज सप्लाय घेऊ शकता किंवा 3 फेज सप्लाय घेऊ शकता. ओके, अशा प्रकारे हे असणार आहे 11 kV/400 व्होल्ट सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम. ह्याच्यामध्ये कंपोनंट्स खूपच कमी आहेत. ह्याच्यामध्ये एक म्हणजे असणार आहे लाईटनिंग अरेस्टर, जो टीपीच्या सगळ्यात वरती लावला असेल. त्याच्यानंतर असेल फ्यूज, ज्याला DO म्हणणार आहे, ड्रॉपआउट फ्यूज. त्यानंतर असणार आहे आयसोलेटिंग स्विच, ज्याला AB स्विच असेही म्हणतात. त्याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे तो वर खाली होऊ शकतो, म्हणजे वरती AB स्विच खाली DO असंही कॉन्फिगरेशन तुम्हाला बघायला मिळू शकतं. हे फ्यूज आणि DO आहेत ते इंटरचेंज केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर, नंतर सर्किट ब्रेकर आणि ती जी असणार आहे ती 400 kVची लाईन तिथून पुढं कनेक्ट केली जाणार आहे. सो अशा प्रकारे हे जे कंपोनंट्स असणार आहेत हे कंपोनंट्स कनेक्ट केले जाणार आहेत. ओके, सो आपला जो पॉईंट नंबर 6 आहे तो या ठिकाणी संपतो आहे, ज्याच्यामध्ये आपण 33/11 kV सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम, 11 kV/400 व्होल्ट सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम आणि त्या सिंगल लाईन डायग्राममध्ये यूज केलेले जे कंपोनंट्स आहेत त्याचं सिम्बॉल आणि त्याचे फंक्शन्स आपण बघितलेले आहेत. ओके, सो ॲज पर सिलेबस आपला पॉईंट जो आपला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर संपतो आहे.
पण याच्यामध्ये आपला एक जो पॉईंट राहिलेला आहे, पॉईंट नंबर 4, हा पॉईंट व्होल्टेज ड्रॉप सेंडिंग एंड अँड रिसिविंग एंड व्होल्टेजेस, हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. म्हणजे आपला चॅप्टर नंबर 4 जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होईल. ओके, काय डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबरही कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे.